शुभविवाह या मालिकेच्या 2 नोव्हेंबरच्या जबरदस्त भागामध्ये माधवरावांनी खूप मोठी युक्ती करत आता मात्र इकडे भूमीला न्याय मिळवून दिलेला आहे. स्वतः आकाश भूमीला घरी घेऊन न्यायला आलेला आहे आणि बॅग घेऊन स्वतः आकाश भूमीला सन्मानाने घरी घेऊन चाललाय. माधवरावांनी असं काय वचन घेतलं की ज्याच्यामुळे आकाशचे डोळे उघडलेत? माधवरावांनी असं काय सांगितलं की ज्याच्यामुळे भूमीची आरती करून तिला रागिणीला आत घ्यायला लागलं? या व्हिडिओमध्ये पाहूया. इकडे आता भूमीला आजीने सांगितलेलं असतं की तू या इथेच राहावं लागेल, पण भूमी हे सगळं करायला नकार देते. म्हणजे ॲक्च्युली भूमी सांगते नाही आजी, मी इकडे नाही थांबू शकत. पण त्याच वेळेला मध्यस्थी करत आता इकडे मानसी म्हणायला लागते, भूमीताई अगं असं काय करतेस तू? हे बघ इतक्या गोष्टी सगळ्या आजी सांगतायत तर तुला इथे थांबायलाच पाहिजे. यावरती आकाश म्हणतो, हे बघ मानसी, तिला नसेल थांबायचं तर नको थांबू दे. कसं आहे ना, म्हणजे आता कसं असतं की काही गोष्टी आपण माणसांसाठी करतो, काही देवांसाठी करतो. म्हणजे कसं असतं, काही ऐकलं नाही तर त्या माणसाला आपल्याला काही किंमत नाही असं वाटतं ना, असं कोणीतरी मला सांगितलेलं आहे. आता आकाश भूमीच्या तोंडचं वाक्य बोलतो, मग त्यानंतर भूमीला या सगळ्यामध्ये थांबणं भाग पडतं आणि भूमी म्हणते ठीक आहे मनू, मी इकडे थांबायला तयार आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आजी पण खुश होते, मानसी खुश होते, आकाश खुश होतो. पण त्याच वेळेला इकडे पोटदुखी उठलेला आता मात्र लगेचच हा सांगायला लागतो अभिजित की हे बघा तुम्ही या सगळ्यामध्ये एक गोष्ट विसरताय. मुळातच भूमी या घरात येणार की नाही येणार हे तिच्यावरती डिपेंडच नाही आहे ना. आकाशने तिला अट घातलेली होती की किती काही झालं तरीसुद्धा आईची माफी मागितल्याशिवाय तिला ह्या घरात प्रवेशच मिळणार नाही आहे. मग आपण सगळे तिच्या मनावरती का सोडतोय किंवा तिच्यावरती का सोडतोय की हे सगळं तिला जमणार आहे की नाही जमणार आहे ते? या सगळ्यामध्ये तिने आईची माफी मागावी आणि त्याचनंतर तिला या घरामध्ये प्रवेश मिळेल. असं म्हटल्यावरती आता इकडे रागिणी विचार करते आता आकाश काय बोलेल, पण आकाश काहीही बोलायलाच तयार नसतो. कारण या सगळ्यामध्ये आकाश मुग गिळून गप्प बसलेला असतो, कारण त्याला भूमी घरात यायला हवी असते आणि रागिणीसमोर काही बोललं तरीसुद्धा पालथ्या घड्यावरती पाणी पडणार असतं आणि त्यामुळे तो काही बोलत नसतो. पण त्याच वेळेला भूमी सांगते, 1 मिनिट, तुमची सगळ्यांची यामध्ये गल्लत होते असं मला वाटते. तुम्ही गल्लत करू नका, कारण मी या सगळ्यामध्ये अजिबात इकडे यायला मागत नाही आहे. एकतर तुम्ही सगळेजण बोलताय म्हणून मला इकडे येणं भाग पडलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की या सगळ्यामध्ये म्हणजे तुम्ही आता मला कायमचं मी येतच नाही आहे राहायला. मी कायमची राहायला आले असते तर गोष्ट वेगळी होती, पण या घरात मी कायमची राहायला येत नाही आहे. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी फक्त 4 दिवसासाठी या घरात आलेली आहे आणि त्यामुळे माफी मागण्याचा सवालच येत नाही. ते सुद्धा आजी म्हटल्या म्हणून मी 4 दिवस आले, नाहीतर मी आलेसुद्धा नसते. असं म्हणत भूमीने आपलं मत सडेतोडरित्या मांडलेलं असतं आणि भूमीने रागिणीची माफी कोणत्याही ह्याच्यात मागणार नाही हे मोठ्या टेचात सांगितलेलं असतं. यावरती आजी म्हणते, बाद झालं हे सगळं, आता मला कोणाचंच काही ऐकायचं नाही आहे. म्हणजे या सगळ्या भूमी तू ये बरं घरात. यावरती भूमी म्हणते, हो आजी मी घरात येईन, पण सध्या तरी मी घरात आत्ता तरी येत नाही आहे. मी जात आहे आणि बाबांना डिस्चार्ज घेऊन घरी नेते आणि मग मी येते. असं म्हणत भूमी तिकडून निघत असताना आकाश मागून आवाज देतो, भूमी मी येऊ तुझ्यासोबत? मग भूमी मागे वळून पाहते आणि आकाश, तू मला विचारतोयस का? तू मला विचारत असशील तर मी तुला एक गोष्ट स्पष्ट सांगते, मी तुझी साथ कधीच नाकारलेली नाही आहे. मला कायम तुझी साथ हवी आहे आणि या सगळ्यामध्ये तू जर का माझी साथ देणार असशील तर मला का नको, ही साथ मला नक्कीच हवी. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणायला लागतो, ठीक आहे मी येतो तुझ्यासोबत, 2 मिनटं थांब, आपण मिळून बाबांना डिस्चार्ज करूया. असं म्हटल्यावरती मग आता इकडे दोघंजणं आकाश आणि भूमी हे दोघंजणं जायला निघतात. त्यावेळेला निघताना आकाश पुन्हा एकदा वळून पाहतो, तो म्हणजे आत्याकडे वळून पाहिल्यावरती आता तो म्हणतो, आई मी येऊ ना? यावरती आता रागिणी काय म्हणणार असते, हो ये म्हणून. हे म्हणण्याशिवाय तिच्याकडे कोणताही पर्याय नसतो आणि त्यामुळे आकाश आणि भूमी तिकडून निघून जातात. आकाश भूमी निघून गेल्यावरती आता मात्र या सगळ्यामध्ये दोघंजणं निघाल्यावरती रागिणीचा डाव पूर्णपणे फेल झालेला असतो. रागिणीचा डाव तर फेल होतो, पण आता इकडे आकाश भूमीला घेऊन माधवरावांकडे येतो. त्यावरती रागिणी विचार करते, नाही
काहीही काळजी करायचं कारण नाही आहे, कारण अजूनही बाजी माझ्याच हातात आहे. किती काही झालं तरी या सगळ्यामध्ये अजूनही मला त्याला तावडीतून घ्यायलाच पाहिजे, असं म्हणत रागिणी आपल्या रूममध्ये जाते. ज्या वेळेला रागिणी रूममध्ये येते त्यावेळेला अभिजित म्हणतो, आई काय झालं हे सगळं, बघितलंस ना. तोपर्यंत पौर्णिमा चिडलेली असते. चिडलेली पौर्णिमा या सगळ्यामध्ये आता मात्र आरडाओरडा करते की माझा हक्क हिरावून घेतला गेला. हे माझ्या बाबतीत नेहमीच घडत आहे. या सगळ्यामध्ये नेहमीच ही भूमी बाजी मारते. भूमीने बाजी मारले आणि यावेळेला सुद्धा माझा हक्क गेला. यावरती इकडे आता सांगायला लागतो तिला, अभिजित हे बघ, हे फक्त 2 मिनिटाचंच आहे. या 2 मिनिटाच्या याच्यामध्ये काहीही घडलं तरीसुद्धा भूमी 2 दिवस राहणार आणि त्यानंतर ती निघून जाणार आहे. भूमी 2 दिवसांनी निघून गेल्यावरती मात्र आता तुझीच सत्ता आहे ना इकडे, असं म्हटल्यावरती पौर्णिमा म्हणते, कसली सत्ता, त्या 2 दिवसाचे कधी 8 दिवस 10 दिवस आणि कायमची ती इकडे राहील मला काही कळत नाही आहे. तुम्हाला समजत नाही आहे का. तितक्यात तिथे रागिणी येते आणि हा काय अस्ताव्यस्त पसारा टाकलाय, असं म्हटल्यावरती इकडे आता पौर्णिमा सांगायला लागते, तुम्हाला कळत नाही आहे का की ती भूमी आपल्यावरती हे करते आहे, कुरघोड्या करत आहे, आपल्याला त्रास देत आहे आणि आता हे सगळं करून सुद्धा तुम्ही तिचीच हे करताय. यावर रागिणी म्हणते, नाही, मी तुला सांगते ना, ती भूमी या घरात 4 दिवसापेक्षा जास्त काळ टिकणार नाही, याची मी पुरेपूर काळजी घेईन, तू चिंता करू नकोस पौर्णिमा, असं म्हणत रागिणी पौर्णिमाला आता शांत राहायला सांगत असते. तोपर्यंत इकडे आता आकाश आणि भूमी माधवरावांना डिस्चार्ज देऊन घरी आलेले असतात. आकाश भूमी आल्यावरती इकडे आता भूमी सांगते, बाबा बरं वाटतंय ना तुम्हाला, असं म्हटल्यावरती इकडे आता माधवराव मात्र कशाकडे लक्ष द्यायला तयार नसतात. आकाशवरती माधवराव जराशी नाराजच असतात आणि ते म्हणतात, आणि आता माधवरावांचा हा राग बघून भूमीला आकाशबद्दल काळजी वाटायला लागते. म्हणजे आता आकाशचा या घरामध्ये अपमान होऊ नये असं वाटत असतं. त्यामुळे बाबा हे बघा, आकाशने तुमच्या औषधाचा रिमाइंडर लावलाय, बाबा ते बघा आकाशने हे केलेलं आहे, असं म्हणत भूमी मुद्दामच या सगळ्यामध्ये माधवरावांना आकाशबद्दल बोलत असते, जेणेकरून माधवरावांनी आकाशवरती चिडू नये किंवा माधवरावांनी आकाशचा अपमान करू नये. आणि आकाशसुद्धा, बाबा तुम्ही ही गोळी घेतलीत का, तुमचं ऑपरेशन झाल्यापासून तुमच्या कॅल्शियमच्या गोळ्या चालू आहेत, आठवड्याला तुमच्या ह्या गोळ्या चालू आहेत, तुम्ही आठवड्याला कधी गोळ्या घेता, मी तुम्हाला गोळ्या आणून देतो, असं म्हणत आता आकाशसुद्धा त्यांची काळजी घेत असतो. त्याच वेळेला इकडे आता माधवराव म्हणतात, बघितलंच आकाशराव, म्हणजे मी तुम्हाला हीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय, मी तुमच्यावरती रागवले किंवा मी तुमच्याशी बोलत नाही आहे, या सगळ्याचा माझ्या लेकीला खूप त्रास होतोय आणि आपल्या नवऱ्याचा अपमान होऊ नये असं तिला वाटते आणि म्हणून माझी लेक बिचारी धडपडती आहे. तुमचा अपमान या घरात होऊ नये यासाठी माझी लेक धडपडते. पण तुम्ही मात्र या सगळ्यामध्ये तिचा अपमान केला, तिला असं तसं बोललात. यावरती भूमी सांगते, बाबा अहो राहू द्या ना, हा विषय नको, हा विषय आपण आत्ता तरी काढूया नको, असं म्हटल्यावरती माधवराव म्हणतात, कसं काढू नको, कारण किती काही झालं ना तरी मला माझ्या मुलीची चिंता वाटते. माझी मुलगी या सगळ्यामध्ये खूप सफर होत आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे आणि म्हणून मला या सगळ्याचा खूप त्रास होतो आहे, असं म्हणत आता इकडे माधवराव बोलतात. त्यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते, बाबा आपण हा विषय नको काढूया. आकाश म्हणतो, बाबा तुम्ही या गोळ्या घ्या. यावरती माधवराव पुन्हा चिडतात आणि आकाशराव तुम्ही कितीही बोललात ना तरी मला तुमच्याबद्दल राग आहेच, कारण माझ्या मुलीला तुम्ही असं घराबाहेर काढायला नको होतं. 2 जीवांची होती ती. तुम्ही ती ज्याप्रमाणे तुम्हाला समजून घेते ना त्याप्रमाणे तुम्ही पण तिला समजून घ्यायचं. यावरती आता नीलांबरी तिकडे येते. नीलांबरी म्हणते, झालं, तुझ्या मनासारख्या गोष्टी झालेल्या आहेत ना, म्हणजे या सगळ्यामध्ये माझ्या पुन्नोचा अधिकार हिरावून घेऊन तुला आता बरं वाटलं असेल ना, तुला बरं वाटलं असेल की या सगळ्यामध्ये मी माझ्या पुन्नोचा अधिकार घेतलास. अगं ज्याप्रमाणे तू माझ्या पुन्नोचा अधिकार घेतलास ना, तुला सुद्धा तुझ्या आयुष्यामधले कोणतेही अधिकार मिळणार नाहीत याची मी खात्री करेन, याचं मी सगळ्यांच्या समोर आणेन. आणि त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेव, कारण आता तुला या सगळ्यामध्ये मीच धडा शिकवणार आहे. किती काही झालं तरी तुझ्याकडचे अधिकार सगळे मी हिरावून घेणार आहे, असं म्हणत चिडलेली रागिणी स्वतःच्या मनाला जे येईल ते अदवातद्वा बोलण्याचा प्रयत्न करत इकडे आता भूमीला बोलत असते. आत्तापर्यंत सगळं ऐकून घेतलेला आकाश एकदा सुटतो आणि खबरदार
खबरदार, तुम्ही भूमीसोबत असं का बोलू शकता? एक तर ती प्रेग्नेंट आहे, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये तिच्याशी अशा पद्धतीने बोलूच शकत नाही आहात. या सगळ्यामध्ये भूमी या घरची जरी मुलगी असली, तो मान तुम्हाला तिला देता आला नसला तरी महाजनांची सून, आकाश महाजनची बायको, हे सगळे अधिकार भूमीला मिळालेच आहेत. त्यामुळे खबरदार, भूमीबद्दल असा एक शब्द जरी अवाक्षर म्हणून काढलात तर गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत जी बाजू आकाशने घेतलेली असते ती बघून माधवरावांची खात्री पटते की कितीही काही झालं तरी माधवराव आपल्या भूमीची साथ, म्हणजे आता आकाशराव आपल्या भूमीची साथ काही सोडणार नाहीयेत असा विचार करत आता ते स्वतःशीच खुश होतात. तोपर्यंत इकडे आता आकाश भूमीला सांगतो की चल भूमी, आपल्याला निघायला पाहिजे. भूमी म्हणते बाबा मी येते बरं का. असं म्हणत या सगळ्यामध्ये भूमी आता आकाशसोबत जायला निघते. त्यावरती आकाश म्हणतो दे इकडे, तुझी बॅग मी घेतो. असं म्हणत भूमीची बॅग आता आकाश आपल्या हातात घेतो. आकाश भूमीची बॅग हातात घेतो आणि या सगळ्यामध्ये तिला घेऊन निघतो सुद्धा. माधवराव पाहतात, दोघं जण नमस्कार करतात आणि आता इकडे आकाश भूमीला घेऊन निघालेला असतो. आकाश भूमीला घेऊन निघतो तोपर्यंत दोघं जण घरी यायला निघतात. दोघं जण निघाल्यावरती माधवराव पाहत असतात आणि ते विचार करतात किती काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये या दोघांना त्यांची साथ नेहमीच ठेव. या दोघांना कधीही वेगळं होऊ देऊ नकोस. या दोघांचे सगळे मनोकामना पुरी होऊ दे असं म्हणत माधवराव देवाकडे प्रार्थना करत असतात आणि दोघं जण घरी यायला निघतात. इकडे आजी खूप खुश असते आणि लक्ष्मीपूजनाची तयारी करत असते आणि ती अथर्वला लिही आपल्याला झाडू आणायचा आहे. यावरती अथर्व म्हणतो का बरं, या सगळ्यामध्ये झाडूच का आणायचा आहे, आत्ता का झाडू आणायचा आहे असं म्हणत तो आता विचार करत असतो. तोपर्यंत इकडे आता ती सांगत असते अरे आज हा कुंचा असतो, याला कुंचा म्हणायचं असतं आणि कुंचा आजच्या दिवसाला आणायचा आणि आता या सगळ्यामध्ये त्याची पूजा करायची असते. असं म्हटल्यावरती आता अथर्व आता या सगळ्यामध्ये कुंचा लिहितो आणि ते सगळं तयारी करत असताना तिकडे तोपर्यंत आता दारामध्ये आता भूमी आणि आकाश आलेले असतात. भूमी आणि आकाशला पाहिल्यावरती आजी म्हणते जा जा मानसी, तू एक काम कर बरं, त्या दोघांची आरती करायला घे असं म्हणत ती आता आरती करण्यासाठी सांगायला लागते. मग त्यावरती आता मात्र आरती करण्यासाठी मानसी येते आणि मानसी दोघांची आरती करते. मानसी दोघांची आरती करून आता सांगायला लागते की भूमिताई ये आतमध्ये. तोपर्यंत आकाश पटकन आत येतो. आकाश आत येतो आणि आता तो आत आल्यावरती ताबडतोब तिकडे आपल्या रूममध्ये जातो कारण त्याला भूमीसाठी रूम तयार करायची असते. मग त्यावरती आता इकडे तो अथर्वला म्हणतो अथर्व ये जरा, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणत तो अथर्वला आपल्या रूममध्ये बोलवतो. अथर्व रूममध्ये आल्यावरती आकाश त्याला सांगायला लागतो खरं तर मला भूमीसाठी खूप छानपैकी तयारी करायची आहे, तर तू माझी मदत करशील का? अथर्व म्हणतो हो, तुला काय हवे ते सांग. यावरती आकाश त्याला आपण रूम छानपैकी डेकोरेट करायची हे सगळं तर सांगतोच, पण या सगळ्यामध्ये भूमीसाठी काय काय स्पेशल करायचं, कारण भूमी या रूममध्ये आल्यावरती सगळ्यात जास्त आनंद आकाशला झालेला असतो. म्हणून कधी एकदा भूमी आपल्या रूममध्ये येते, कधी एकदा आपण तिच्याशी बोलतोय असं आकाशला झालेलं असतं आणि त्याच वेळेला तो भूमीची वाट पाहत असतो. सगळी तयारी करून होते तोपर्यंत हातामध्ये मोगऱ्याची फुलं त्याच्या असतात आणि आता आकाश टुटूला सांगत असतो आत्तापर्यंत हे घर या सच्यामध्ये सगळं सुनं होतं, पण आता हे घर भूमीच्या येण्याने भरून जाणार आहे आणि आता मी कधीपासून भूमीची वाट पाहतोय की भूमी या घरात येईल आणि आता या घराचं नंदनवन करून टाकेल. पण आज तो क्षण आलेला आहे कारण फायनली भूमी या घरात येत आहे असं म्हणत आकाश खूप खुश झालेला असतो. भूमीच्या येण्याची वाट पाहत असतो आणि आता फायनली भूमी घरात येणार म्हणून तो खुश असतो आणि त्याला चाहूल लागते की कोणीतरी आलेलं आहे. म्हणून तो आता म्हणायला लागतो बहुतेक भूमी आले, थांब भूमी आले असं म्हणत तो आता इकडे येतो. पण तोपर्यंत पाहतो तर काय, या सगळ्यामध्ये भूमीच्या ऐवजी तिकडे आलेली असते ती म्हणजे मानसीला पाहिल्यावरती जरासं आश्चर्यच वाटतं आकाशला आणि मानसी तू, भूमी कुठे आहे? यावरती आता मानसी सांगायला लागते ताईने इकडे यायला नकार दिलाय, ताई ॲक्च्युली स्टोअर रूममध्ये आहे. हे ऐकल्यावरती आकाशला जरा वाईटच वाटतं. आकाशला वाईट वाटतं आणि भूमी इकडे का नाही राहायला आली म्हणून तो विचार करायला लागतो आणि त्यावरती आकाश विचार करतो असं नाही तर तसं मी भूमीला या सगळ्यामध्ये मनवणारच असा विचार आकाश आपल्या मनाशी ठाम करून असतो.
त्यासाठी तो तिच्यासाठी साडी आणतो, दिवाळीला साडी आणतो आणि तो आता मानसी करवी साडी आता भूमीकडे पाठवून देतो. भूमीकडे साडी पाठवल्यावरती मानसी सांगते, भूमीताई तुला न आकाश जिजूंनी ही न दिवाळीसाठी साडी दिली आणि हीच साडी नेसून तयार व्हायला सांगितलंय. तोपर्यंत रागिणी येते आणि काय ग, ही साडी नेसणार आहेस तू? ही साडी नेसून तू तयार होणार आहेस म्हणजे ज्या नवऱ्याने तुला घराबाहेर काढलं त्या नवऱ्याने दिलेली साडी आता तू कशी काय नेसणार? मला तर काही कळतच नाही आहे की इतकी तू निर्लज्ज आहेस का? असं म्हटल्यावरती आता भूमी मनाशी निश्चय करते की कितीही काही झालं तरी आपण ही साडी नेसायचीच नाही. आणि मग ती आता इकडे मानसीला सांगते की मी ही साडी नाही नेसू शकत. मानसी ती साडी घेऊन आकाशकडे जाते आणि आकाश जिजू भूमिताईने ही साडी नेसण्यासाठी नकार दिलेला आहे असं सांगते. आकाश चिडतो आणि ती साडी आपटतो. जोरात आपटून ती साडी आता आकाश चिडतो आणि अशी काय ही भूमी, म्हणजे मी हिला किती सांगण्याचा प्रयत्न करतोय पण हिला काही माझी गोष्ट ऐकायचीच नाहीये असा तो विचार करतो. आणि चिडलेला आकाश या सगळ्यामध्ये आता दोघं जणांच्या मध्ये पसरवण्याचं काम इकडे रागिणी करत असते. दोघांच्या मध्ये फूट पाडण्याचं काम रागिणी करत असते.